आता इतर वेळी मात्र हरणाच्या गतीने आणि सुट्टीचा दिवस असला की सर्व कामं कशी किती कासवाच्या गतीने होतात ना. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही मग आरामामध्ये दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आई आणि वहिनी दोघींनी मिळून चिकन साफ करून घेतलं आणि मग मी इथे चिकन रश्श्यासाठी लागणारं वाटण तयार करत होती. आता कसं आहे ना, मुंबईमध्ये कधीही कितीही पाऊस पडू द्या पण गरमी नावाचा हा जो काही प्रकार आहे ना तो कधी पाठलाग सोडतच नाही. माझ्या स्टाईलने सर्वांसाठी थंड थंड गार असं रसना मोजितो करायला घेतलं. आता मग घरामध्ये स्प्राईट अवेलेबल होतच आणि त्यानंतर मग आपल्या सर्वांचा भचपणकासाठी म्हणजे रसनाची पावडर किंवा मग टँग पावडर थंड थंड चिल्ड पाण्यामध्ये मिक्स करून घेतली आणि मग ते स्प्राईट मध्ये मिक्स करून थोडा थोडा चाट मसाला ऍड करून थंड थंड गार असं रसना मोजितो बनवलं. आणि हे बघा आमचे चंगू मंगू दुधाची बॉटल बघितली की धूम पळून जातात आणि काहीतरी थंडा वगैरे कोल्ड्रिंक बघितलं की धावत धावत पिण्यासाठी. म्हणून मग त्यांनाही जरा जरासं टेस्ट करण्यासाठी फक्त दिलं. आणि आमच्या घरातले भावी क्रिकेटपटू तरी बघा वयाच्या 1.5 वर्षापासूनच किती जोमाने क्रिकेटची तयारी करत आहे. आणि मला ना या छोट्या मुलांचं अजूनही काही लॉजिक नाही समजत. ह्यांना स्वतःच्या चपला असताना मोठ्यांच्या चपला घालून फिरायला काय बरं मजा वाटत असते. पायात घालतात आणि मग कुठेतरी धडपडतात आणि मग जर नाही दिलं तर मग हे असे जमिनीवर लोळतात. कारण त्यांना माहिती आहे ना असं लोळलं की त्यांना जे हवं ते लगेच भेटणार. खरं तर यांच्या करामती बघाव्या तेवढा कमी. आणि मग वहिनींचंही एके साईडला चमचमीत असं सुक्क चिकन आणि रस्सा चिकन बनवून झालं होतं. आणि मग मी त्यानंतर सर्वांसाठी गरमागरम अशी मस्तपैकी भाकरी करायला घेतली. चिकनची खरी चव तर भाकरी बरोबरच लागते ना. मग भाकरी जेव्हा कधी अशी टम्म फुगते ना तेव्हा मला खरंच भाकरी करायला खूप खूप छान आणि मजाच वाटते. असं वाटतं की कष्टाला फळ मिळालं. आता मग सर्वांची सर्व कामं आवरून झाली होती. मग त्यानंतर आईंनी सर्वांसाठी जेवणाचं ताट करायला घेतलं. आता मग सुट्टी असल्यावर तरी काय ना खाणे का पिणे का और बिंदास सोने का दुसरं काम तरी काय करणार. चलो बाय.